नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवम. तुम्ही जर एक शेतकरी असाल आणि तुमच्याकडे जनावरे असतील आणि तुमच्याकडे त्या जनावरांसाठी तुमच्याकडे गोठा नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. कारण अशा शेतकऱ्यांसाठी 2026मध्ये सरकारकडून या योजनेमार्फत अनुदान मिळणार आहे. तर मित्रांनो, ही योजना महाराष्ट्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय हमी योजनेअंतर्गत म्हणजे मनरेगा अंतर्गत सुरू केलेली आहे. गाय गोठा अनुदान योजना ही 2026मध्ये सुरू झालेली आहे. तर या योजनेअंतर्गत गाई म्हशींसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी सरकारकडून 3 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. तर अर्ज कोणाला करता येणार आणि योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, अर्ज कुठे करायचा, या योजनेची रक्कम कशाप्रकारे भेटणार आहे, पैसे थेट बँक खात्यात कधी येणार आहे, त्याचा कालावधी काय असणार आहे, भाड्याच्या जमिनीवर गाय गोठा चालतो का, त्यासाठी काय करावं लागेल. तर ही सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका व ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. तर ह्या योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे, तर या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना किमान 2 आणि जास्तीत जास्त 18 जनावरांसाठी 2,31,564 रुपये अनुदान मिळणार आहे. तर काही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 100% देखील अनुदान मिळवता येणार आहे. तर वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या गोठ्याच्या क्षमतेनुसार व जनावरांच्या संख्येनुसार अनुदान मिळणार आहे. तर शेतकऱ्याकडे जसे की शेतकऱ्यांकडे 2 ते 6 जनावरे असतील तर 77,000 रुपये अनुदान मिळणार आहे. अशा शेतकऱ्यांकडे जर 6 ते 12 जनावरे असतील तर अशा शेतकऱ्यांना 1,44,000 रुपये अनुदान मिळणार आहे. आणि जर शेतकऱ्याकडे 12 ते 18 जनावरे असतील तर अशा शेतकऱ्यांना 1,44,000 ते 2,31,564 रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. काही परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या पात्रतेनुसार सर्वसाधारण शेतकऱ्यांना 50% अनुदान मिळणार आहे आणि अनुसूचित जाती जमातीत SC ST शेतकऱ्यांसाठी 75 ते 100% पर्यंत अनुदान मिळणार आहे. सरकारची ही योजना राबविण्याचे उद्दिष्ट काय असणार आहे, तर पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी आधुनिक गोठा बांधण्यास मदत करणे, जेणेकरून पावसाळा, थंडी आणि आजारांपासून जनावरांचे संरक्षण होईल. त्यानंतर गायींना चांगले आणि सुरक्षित वातावरण मिळाल्याने त्यांचे आरोग्य सुधारेल. पशुपालकांना, शेतकऱ्यांना त्यांच्या गायीसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि आधुनिक गोठा बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे, ज्यामुळे गायींचे आरोग्य सुधारेल व दूध उत्पादन वाढेल आणि पशुपालनाला प्रोत्साहन मिळेल. ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसाय वाढवणे आणि शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायात टिकून राहण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळेल. व कोणत्या शेतकऱ्यांना जास्त प्राधान्य मिळणार आहे ह्या योजनेमध्ये, त्यामध्ये अल्पभूधारक लाभार्थी असणारे शेतकरी, त्यानंतर अनुसूचित जाती SC ST लाभार्थी असणारे शेतकरी, त्यानंतर महिला शेतकरी असणारे लाभार्थी, त्यानंतर दिव्यांग लाभार्थी असणारे शेतकरी, त्यानंतर दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी. तर अशा शेतकऱ्यांना ह्या योजनेमध्ये प्राधान्य मिळणार आहे. त्यानंतर ह्या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, तर अर्जदार सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधला रहिवासी असायला पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्याकडे स्वच्छ किंवा भाड्याची जमीन असणे आवश्यक आहे, कारण त्याला गोठा बांधण्यासाठी. त्यानंतर या योजनेसाठी लागणारे महत्त्वाचे कागदपत्र काय असणार आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये आधार कार्ड एक लागणार आहे, त्यानंतर 7/12 किंवा 8चा उतारा पाहिजे जमिनीच्या पुराव्यासाठी, त्यानंतर बँक पासबुकची झेरॉक्स आवश्यक आहे, त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे, त्यानंतर रेशन कार्ड शिधापत्रिका आवश्यक आहे, त्यानंतर जागा स्वच्छ नसल्यास जागेच्या मालकाचे संमतीपत्र, भाडेकरू करारनामा, अनुमतीपत्र असेल तरच या योजनेचा त्या अर्जदाराला लाभ दिला जाईल. त्यानंतर तुमच्या गाय गोठ्याचा अंदाजपत्रक नकाशा दर्शवणारे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही गोठा बांधणार आहे त्याचा अंदाजपत्रक म्हणजे नकाशा तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर आपल्याकडे असलेल्या जनावरांची संख्या दर्शवणारे प्रमाणपत्र पशुसंवर्धन कार्यालयाकडून, म्हणजे जे तुमच्याकडे गाय म्हैस जी असेल ज्यांची ते नोंद असते पशुसंवर्धन कार्यालयाकडे, तर ते प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर हे तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे या योजनेसाठी, तर ह्या योजनेसाठी तुम्हाला महत्त्वाचा अर्ज करण्यापूर्वी तुमच्या गावातील ग्रामपंचायत किंवा जिल्हा पशुसंवर्धन कार्यालय योजनेच्या सध्याच्या स्थितीबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता आणि आवश्यक ती कागदपत्रांची निश्चित माहिती नक्की घेऊन तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला पंचायत समितीमध्ये अर्ज जमा करू शकता. त्यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागामध्ये तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर या योजनेचे अर्ज देखील चालू झालेले आहेत. तुम्ही तालुका स्तरावर चौकशी करून आवश्यक ती माहिती घेऊ शकता. काही राज्यामध्ये ऑनलाईन पशुसंवर्धन.gov.in सारख्या वेबसाईटवरून अर्ज करता येते, पण महाराष्ट्रासाठी स्थानिक कार्यालय योग्य आहे. त्यानंतर या योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे, तर तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती कार्यालयातून अर्ज घ्या. त्यानंतर अर्जामध्ये आवश्यक ती सर्व माहिती बरोबर म्हणजे अचूक ती सर्व माहिती तुम्ही भरा. त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे सर्व ह्या अर्जासोबत जोडा. त्यानंतर भरलेला अर्ज आवश्यक कागदपत्रासह संबंधित कार्यालयात जमा करा. पशुवैद्यकीय तपासणी आणि अधिकारी गोठ्याची पाहणी करतात. त्यानंतर अर्ज मंजुरीनंतर काम सुरू होतं. त्यानंतर काम पूर्ण झाल्यानंतर DBT लिंक बँक खात्यात अनुदान जमा होतं. ह्यानंतर तुमचा गोठा पूर्ण केल्यानंतर तपासणी अधिकारी येऊन तुमच्या गोठ्याचं पूर्ण सर्वेक्षण करतात. त्यामध्ये कोणकोणते अधिकारी येणार आहेत, तर त्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी येणार आहेत, विस्तार अधिकारी येणार आहेत. मग त्यानंतर फोटो मोजमाप होतं. त्यानंतर बिल तपासणी हे केल्यानंतर त्यानंतर राहिलेलं अनुदान खात्यात येण्याच्या प्रक्रियेमध्ये गोठा पूर्ण झाल्यानंतर पंचायत समितीमध्ये कागदपत्र सादर करायचे, तपासणी अहवाल सादर करायचा आहे. त्यानंतर DBT लिंक बँक खात्यामध्ये 15 ते 45 दिवसात तुमचं राहिलेलं अनुदान जमा होईल. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती देणार आहे की ही योजना कोणकोणत्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे. तर मित्रांनो, ही महाराष्ट्रामधल्या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये
टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर ह्यामध्ये जिल्हे कोणकोणते आहेत तर मुंबई शहर जिल्हा आहे, त्यानंतर मुंबई उपनगर आहे, ठाणे जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, पालघर जिल्हा आहे, रायगड आहे, रत्नागिरी जिल्हा आहे, सिंधुदुर्ग आहे, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर जिल्हा आहे, कोल्हापूर आहे, अहमदनगर आहे, नाशिक आहे, धुळे आहे, जळगाव आहे, अहमदनगर जिल्हा आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आहे, बीड जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, धाराशिव आहे, लातूर जिल्हा आहे, हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू झालेला आहे, परभणी जिल्ह्यामध्ये चालू झालेला आहे, अकोला जिल्ह्यामध्ये चालू झालेले आहेत अर्ज, अमरावती जिल्ह्यामध्ये चालू झालेले आहेत, बुलढाणा जिल्ह्यामध्ये चालू झालेले आहेत, वाशिम आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये झाले आहेत, वर्धामध्ये झालेले आहेत, गोंदियामध्ये झालेले आहेत, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्रामधल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या योजनेची तुम्ही लाभ घेऊ शकता, कारण 2026साठी या योजनेमार्फत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे. तर तुम्ही लवकरात लवकर हे अर्ज करून तुम्ही लाभ मिळू शकता. व ही होती संपूर्ण माहिती. तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.